सन्माननीय सुजित म्हात्रे भोला या नावाने फेमस आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सामन्याला सुरुवात इथे होत आहे. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. आज भरपूर दिवसानंतर सुजित तात्या यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत खेळताना. एक अर्धशतक त्यांच्या नावावर आहे क्रिकेटमध्ये. मागच्या सीझनमध्ये तो आला होता. हाजी मलन या त्या साईडला हा अर्धशतक आला होता. नेहमी कोण गावावर भरपूर प्रेम आहे दादांचं आणि आज त्यांचं प्रेम म्हणून आपण बघितलं ते या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी देखील आलेले आहेत. नेहमी कोणकरांवर विश्वास आणि प्रेम सुजित तात्या शेठ यांच्या माध्यमातून नेहमी राहिलेला आहे आणि आज ते या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. चिंतामण आणि राजू पाटील ही सलामीची जोडी. सामना रंगतदार होईल, शंका नाहीये. शतरक्षण लावण्याची तयारी करते बंद्रा मारुती काल्ले टीमचे कॅप्टन राजन पाटील. एका बाजूला आपण पाहतोय या कुंदन पाटील साहेबांना खेळताना बघणार आहोत. संस्थापक अध्यक्ष आज वाटतं संघामध्ये उपस्थित नाहीये. मात्र जे काही आहे बाकीच्या खेळाडूंना करायचे. लकी चॅम मनोज पाटील पूर्ण तयारीमध्ये उपाध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण फुटीप्लस संघटनेचे. नंदे पाटील आपण पाहतोय. सूर्यकांत पाटील देखील आपल्या तयारीमध्ये आलेले आहेत. आज चालू हंगामाचा तिसरी स्पर्धा आहे. दापोली टीम संघाचा 12वा खेळाडू पोहोचलेला आहे. काल्ले टीम संघाचा देखील 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. थोडंसं ब्रेक नक्कीच इथं आहे, मात्र मॅच सुरू होईलच. दोन खेळाडू अजून पोहोचत आहेत. पूर्ण प्लेइंग जी आहे 11ची पूर्ण तयारीमध्ये बंद्रा मारुती काल्ले टीम संघाची. मागच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ राहिला होता. उपतालुका प्रमुख श्यामशेठ चौधरी साहेबांच्या चषकामध्ये बंद्रा मारुती काल्ले टीम संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला होता. चाचणी स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ राहिला आहे. मागच्या दोन स्पर्धेमध्ये दापोडे टीम संघाचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. सामना नक्कीच रंगतदार होईल. राजू आणि चिंतामणी ही जोडी खेळपट्टीवर थोडीशी टीम मीटिंग चर्चा मैदानामध्ये करताना. या चालू हंगामाचा पहिला मॅच आहे सुजित तात्या यांच्या आणि शतरक्षण लावून घ्यायचे. आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. लक्षात घ्या वेळ फार महत्वाचा आहे. जितका वेळ वाचता येईल तेवढं चांगलं आहे या स्पर्धेला, कारण की फायनल देखील 4 षटकांचा होणार आहे. म्हणूनच आपण सर्वांना घाई करण्यासाठी आपण सूचना देतोय. संपूर्ण कोणगावाच्या वतीने पहिला सामना खेळता सुजित तात्या यांना शुभेच्छा देत आहेत सर्व आयोजन कमिटी. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. वेलकम संदीप. मॅन ऑफ द मॅच बनले होते मागच्या मॅच मध्ये. एक चांगल्या संघाला पराभूत केला होता मागच्या मॅच मध्ये कोपर संघाने, मानकुली टीम. शतरक्षण सजवलं जात आहे. गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये. बॅटिंगसाठी आपण पाहतोय राजू पाटील आणि चिंतामण. संतोष पहिला चेंडू पॉवर प्लेचं राईट आर्म ओव्हर द विकेटने. वीरेंद्र सेवागच्या अंदाजामध्ये गोलंदाजी होईल की काय, कॅप घालून गोलंदाजी केली जाते. भारतीय संघाचे पहिला चेंडू संतोष मडवी. Get ready for the countdown. पहिला चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवर चेंडू आलेला आहे आणि कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय.
लॉंग ऑन वर एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावाने श्री गणेश धावांना सुरुवात. चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय टीम दापोडे संघाच्या माध्यमातून. वीर तानाजी दापोडे आणि दुसऱ्या बाजूला बंद्रा मारुती काल्लेर अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा चेंडू ऑफ स्टिकचा हा चेंडू ऑन साइडला खेळला. मिड विकेट क्षेत्रावर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग आहे. दोन्ही फलंदाज आपले खातं खोलताना आपण पाहतोय. सर्वप्रथम राजू पाटील याने खातं खोललं तर त्यानंतर चिंतामण पाटील आपलं खातं खोलताना 2 धावा धावफलकावर. क्रिकेट पासून कोणीही दूर राहू शकत नाहीये. मग आपण डॉक्टर खेळताना बघितले, इंजिनियर खेळताना बघितले, सरपंच खेळताना बघितले, सर्व खेळत असतात. महाराष्ट्र पोलीस देखील खेळताना आपण बघितलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. ड्राईव्ह केलं, चेंडूला पायाने अडवला गेलाय. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक मिडॉन पर्यंत नक्कीच गेले होते आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आज सुजित ताते यांच्या टीम मध्ये 11 मध्ये स्थान आहे आणि नक्कीच टीम एक स्ट्रॉंग आहे. गोलंदाजी देखील पाहायला मिळेल, फलंदाजी देखील पाहायला मिळेल काल्लेर संघाच्या माध्यमातून. संतोष मडवी मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार. षटकाराने आगाज होत आहे या डावाचा, कारण की फलंदाज चिंतामण पाटील ऑन फायर नाव. पहिला चेंडू आपण पाहतो या डावातील षटकाराच्या स्वरूपात पाहायला मिळाला. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. कमबॅक करावा लागेल संतोष मडवी यांना. मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक प्रयत्न मात्र प्रयत्नच पाहायला मिळाले. चेंडू सीमा रेखा पार. नक्कीच पंचांना बघायचं आहे चौकार आहे की षटकार. राजेंद्र पाटील सर आहेत आमच्या सोबत. इट्स अ 6. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हॅट्रिक वर आले आता फलंदाज चिंतामण पाटील. संतोष मडवीने पहिले 3 चेंडू चांगले टाकले, मात्र पुढच्या 2 चेंडूवर 2 ब्लास्ट पाहायला मिळाले. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावर 15 धावा, 15. विकेटची अपेक्षा करत आहे बंद्रा मारुती काल्लेर टीम संघाचे कॅप्टन राजन पाटील. विकेट जर आला नाही तर दबाव बनू शकतो काल्लेर संघावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे संघाची. संतोष मडवी पुढचा चेंडू. शॉर्ट बॉल होता, समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे. फिल्डिंग पहा चुकीची आहे. 1-2 कापूर. चेंडू सीमा पार, चौकार. समाप्तीनंतर धावा झालेल्या आहे धावफलकावर 19 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. एक चांगली सुरुवात. जेव्हा आपण घर बनवतो तेव्हा घराचा पाया जर व्यवस्थित बनवला तर मग त्याच्यावर जे फाउंडेशन जे थर रचले जातात मग व्यवस्थितरित्या ते लावले जातात. त्या प्रकारचा हा खेळ आहे. जेव्हा तुम्ही पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येत आहेत ते घेणं फार महत्वाचं असतो आणि ते दापोडे संघाच्या चिंतामणीने तब्बल 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने धावा पोहोचवल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 19 धावा. सध्या स्कोरिंगचं काम करताना दिनेश मुकादम आमच्या सोबत. चिरबागोन संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू. तसा ब्रेक दिला अल्पेश गायकवाड यांना. दुपारच्या भोजनाचा टाइम झालाय. मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय या मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये मॅन फ्रॉम पिंपलास सुनील मात्रे सर आपण पाहतोय आणि डान्सिंग अंपर माधव ठाकरे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकामध्ये जे मुरबाडवरून आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता गोलंदाज इथे पाहायला मिळतोय मिथुन तरे. षटक क्रमांक 2. एक मजबूत साईट आहे काल्लेर सर्वांना ठाऊक आहे. मात्र सुरुवात दापोडे संघाने चांगली केली आहे. मिथुन चांगला चेंडू आहे. नक्की काय घडलंय नक्कीच विकेट किपर सुजित ताते यांच्या माध्यमातून जोरदार अपील झाली होती. स्विंग अँड मिस डॉट चेंडू. सुजित तात्या भरपूर शो होते.
रिव्ह्यू फक्त बिमर साठी आहे. मिथून आता मात्र संधी आली आहे. शतरक्षक पोहोचू शकत नाहीये. कॅप मधून चालले चेंडू सीमा रेखा पार. चौकार. आपल्या धावांना सुरुवात करताना आपण पाहतोय धाव संख्या 23 धावा धावफलकावर. पुढचं चेंडू फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक कॅप्टन आहे तिथे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. ओल्डी गोल्डी क्रिकेट नेहमी आपण बघितलेलंच आहे पहिल्यापासून. अशा चुका होत असतात. धावा झालेला आहे धावफलकावर 30 धावा. डेंजर झोन धाव संख्या होते. आता मिथून प्रयत्न करतोय मात्र त्याच्या प्रयत्नांना यश मिळेल का. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि हा चेंडू देखील सीमा रेखा पार. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6. बाद आहे. चिंतामण आणि राजू पाटील थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. धावा झालेला आहे धावफलकावर 36 धावा 36. आज पूर्णपणे दापोडे टीम देखील तयारीमध्ये आलाय. त्याचा उदाहरणार्थ पाहायला मिळते मैदानामध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो फेकला गेलाय. फक्त एकच धाव घेतली गेली आहे. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावफलकावर 37 धावा. एक चांगली मोठी सुरुवात पाहायला मिळाली. टीम दापोडे संघाच्या मध्ये पाणी मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स इंटरव्हल स्ट्रॅटेजिक टाइम. मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाताना आपण पाहतोय. सध्या तरी गोलंदाजांना पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे काल्हेर संघाच्या. आपण पाहतोय चिंतामण आणि राजूच्या माध्यमातून. पाणी नव्हे तर मेसेज गेलाय की तुम्हाला दोघांनाच या पुढचे 2 षटक खेळायचे आहेत. कारण की धावा चांगल्या बनत आहेत. सिंगल डबल देखील सुरू आहे आणि षटकार चौकार देखील सुरू आहेत. इथून कुठेतरी धावांना रोख लावण्यासाठी आता गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहता राजन स्वतः गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. राजन पाटील. अनेक रेकॉर्ड आहेत या खेळाडूच्या नावावर. टेनिस क्रिकेट बॉल मध्ये मात्र सध्या टीम अडचणीमध्ये आली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडूमध्ये 37 धावा आलेल्या आहेत. येणारे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाणी फलंदाजांना देखील दिलं आणि पंचांना देखील पाणी दिलं. पुण्याचं काम केलं मनोज पाटील. आणि आम्हाला पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये लोपेश प्रकाश मुकादम आणि दर्शन धुले यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला पाण्याची व्यवस्था झालेली आहे. सन्माननीय बंडू हनुमान पाटील यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफी आहेत. त्यानंतर अनित इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून एक मिक्सर देण्यात आलेला आहे. दुर्गेश भंडारी आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. त्यानंतर यश कलेक्शन यांच्या माध्यमातून एक स्पीकर आणि चाय बनवण्याची मशीन देण्यात आलेली आहे. अमोल परदेशी आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. मंडप किल्ले दुर्गाडी यांचं देखील आभार. चेंडू हवेमध्ये आणि इथे मिळालेला आहे विकेट. आखिरकार विकेट मिला काल्हेर टीम को. बैटर आउट. नंदेव पाटील टीमचे कॅप्टन क्रमांक 3 वर. मात्र टाळ्यांचा आवाज नक्कीच होईल. चिंतामणच्या बॅटमधून 3 षटकार 4 षटकार 1 चौकार. गुड बॅटिंग. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. इथून अजूनही 20 धावा जरी जोडल्या तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो.
आयोजन कमिटीने आता निर्णय घेतलेला आहे की यानंतरचे होणारे सामने 3 षटकांचे असतील, कारण की फायनल वेळेवर होईल का नाही होईल याच्याकडे देखील आम्ही लक्ष देणार आहे. आपण जेवढा वेळ वाचवाल तेवढे षटकांचे फायनल होईल. थोडासा स्पीडअप ठेवा आपण. राजन पाटील पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय आणि हा देखील चेंडू हवेमध्ये. बॅक टू बॅक दुसरा झटका. नंद पाटील ज्या पावलाने मैदानामध्ये गेले त्याच पावलाने आता खेळाडू कक्षामध्ये फलंदाज बाद. गणराज डीजे रांजणीचे डीजे वादक आहेत गणेश पाटील यांच्या माध्यमातून संगीत ऐकायला मिळत आहे. त्याचा फायदा घेतलाय. ड्राईव्ह केला त्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चांगला आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. राजू चांगला खेळताना आपण पाहतोय खेळपट्टीवर. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे. तिचा वापर सध्या धाव संख्या 43 धावा धाव फलकावर 43. पुढचा चेंडू राजन. फुलटा चेंडू मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. थ्रो देखील चांगला गेला. आता रनआउटचा विकेट मिळेल का? यस बॅटर आउट. नितीन बॅक टू डग आउट. बडी मछली जाल में फसती हुई. पिंच हिटर नितीन तंबू मध्ये परतताना. होऊ नका. वेलकम परेश महाजन सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पंच देखील वॉंग करतात. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि आता इथून बरोबर 4 मिनिटं बाकी राहिलेले आहेत शेवटच्या षटकासाठी. राजन पाटील कमालीची गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. सर्व सामने 3 षटकांचे केलेले आहेत. यानंतरचे आयोजन कमिटीने निर्णय घेतलेला आहे कारण की वेळ फार कमी राहिली आहे. दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा राजेंद्र पाटील कोणगावचे उत्कृष्ट पंच आणि चिरोबा कोण संघाचे उत्कृष्ट गोलंदाज आमच्याशी जुळलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा षटक कोण टाकेल पाहूया आपण, कारण की हा फार महत्वाचा षटक आहे आणि गोलंदाज तयारी करतोय. हरेश जोशी षटक क्रमांक 4 स्लॉगर आहे. इथून मोठे फटके पाहायला मिळतील का? स्ट्राईक ठेवली आहे राजूने मागच्या चेंडूवर आणि नवीन बॅटर जॉईन झालाय खेळपट्टीवर. आपण पाहतोय मनोज पाटील की मॅन, एक सक्सेसफुल क्रिकेटर दापोली टीम संघाचा आपण पाहतोय. मनोज नो स्ट्रायकिंग वर पाहतोय आपण. जेव्हा संघटनेला सुरुवात झाली होती तेव्हा दापोली टीम संघाकडून सर्वप्रथम मनोज हे खेळाडू खेळताना आपण बघितले होते. आजही ते फिट आहेत, पूर्णपणे खेळण्यासाठी तयारीमध्ये आहेत. हरेश महत्वाचा षटक. पहिला चेंडू षटकातील पहिला चेंडू. सुंदर चेंडू. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न दिसतो या षटकामध्ये. दिनेश मोकादम ज्या प्रकारे स्कोरिंगचं काम करत आहेत. हरीश लेफ्ट मोर द विकेट. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी होते. विकेट किपर यांच्याकडून झाली हलकीशी मिस्टेक, मात्र धाव कंप्लीट झालाय. भरपूर दिवसानंतर जेव्हा खेळतात ना मग ही परिस्थिती होते. 1 ते 2 चेंडू फक्त त्यांच्याकडे गेलेले आहेत. त्याच्या अगोदर एक चेंडू चांगला अडवला आणि त्यानंतर एक चेंडू सोडला गेला. त्याच्यावर एक धाव घेतली. स्ट्राईक महत्वाची होती. तिची स्ट्राईक मिळाली इथे मनोज पाटीलला. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी देखील आहे, मात्र धाव कंप्लीट केली जाते. 2 धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की 47 धावा 47 रन बन चुके. आमचे डिझेमॅन थोडीशी विश्रांती घेताना गणेश पाटील, मात्र दुसरा ऑपरेटर लगेच लावला गेलाय. फुलटा चेंडू. चेंडू गॅप मध्ये येतोय, मात्र राजे नाही तिथे. चुकी होणार नाहीये.
एकच धाव इथे मिळते. शेवटच्या स्लॉगर मध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला खेळ. मागच्या षटकापासून 7 धाबा आल्या होत्या मागच्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये त्याहून चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धाबा आल्यात, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा धाब आहे. ओ अजून एक स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी आहे. चायनामाइन गोलंदाजी. दिमाग की बत्ती जलाव अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू डावातील. आखरी गेंद बची इस ओव्हर की. हरेश. हो हो मनकट विकेटचा मला तरी वाटतं प्रयत्न होता. डायरेक्ट आहे मात्र नक्कीच हरेशचे प्रयत्न होते तिथे. हरेश शेवटचा चेंडू. गोलंदाज जिथे थांबले ना तेव्हाच आम्हाला समजलं की आता हा चेंडू वाईटच येणार आहे आणि तेच झालं तिथे. कारण की लागोपाठ चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यामध्ये ब्रेक घेतला. पुढचा चेंडू. मोठा फटका आणि ह्याच फटक्याची अपेक्षा करतोय टीम दापोडे आणि तो फटका राजू पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. अशा प्रकारे पहिला डाव समाप्त झालेला आहे. टोटल धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 54 धावा आणि 55 धावांचा एक मोठा आव्हान टीम बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर ठेवलेला आहे वीर तानाजी दापोडे संघाने. नक्कीच जोपर्यंत फिल्डिंग करण्यासाठी दापोडे टीम जात आहे तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून एक संगीत ऐकूया आपण. फलंदाजी टीम दापोडेची 55 धावा ठोकल्या गेल्या. 56चं लक्ष आहे. चला फलंदाज पाठवा. बंद्रा मारुती काल्हेर टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर फलंदाज पाठवा.
यस परेश महाजन आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम महेश दादा मात्रे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुजित विथ मिथून फ्रंट लाईन षटक. पहिलं षटक फेकण्यासाठी पाहूया बॉलिंग ट्रॅकवर कोण येतोय. प्रदीप बापू शेट यांच्या माध्यमातून ऑल द बेस्ट केलं गेलंय. सुजित त्यासाठी शुभेच्छा आल्या आहेत. चला मॅचला सुरुवात करा आणि नक्कीच पारितोषिक देखील लावलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. निलेश पाटील पोगाव टीमचे कॅप्टन यांच्या माध्यमातून सुजित तथा पाटील यांच्यासाठी हे पारितोषिक लावलं गेलंय. चला मॅचला सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवर हेमंत भोईर. छप्पन धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. षटकातील पहिला बॉल. हेमंत भोईर बॉलिंग ट्रॅक वरून वलतोय. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळून काढलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. पाठलाग केला जातोय बॉलचा, मात्र बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. हेमंत भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला फटका. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. दोन बॉलचा खेळ झाला आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय निलेश पाटील पोगाव टीमचे कॅप्टन उद्योजक पोगाव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक सुजित तात्या पाटील यांच्यासाठी लावलं गेलंय. नक्कीच फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. 2 चौकार आल्यात. त्यानंतर बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात. 2 धावा कंप्लीट होत आहेत त्या ठिकाणी. 56चं लक्ष आहे. सुरुवात आतापर्यंत चांगली झाली आहे. सुजितच्या बॅट मधून 2 चौकार आणि त्याच्या जोरावर धावफलक 10 वर पोहोचलंय. हेमंत भोईर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका अप्राविसचा फटका आपण पाहतोय. वन बाउन्सने बॉल पुन्हा एकदा निघून गेलाय सीमा पार. 4 धावा चौकार. ची फटकेबाजी आपण पाहतोय. 3 चौकार आतापर्यंत आलेत या षटकामध्ये सुजितच्या भाट मधून. या वेळेस देखील ऑन साइडला फटका हा देखील चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. प्रणव कोहली यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक लावलं गेलंय. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले तर सुजित आपणास 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक राजू झेलखाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद मिथून. पहिल्या षटकामध्ये 16 आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला बॉलवर विकेट काढली आहे मनोज पाटीलने. कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज राजन डी. खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. उत्तर नाहीये राजनकडे. बॉल मात्र निर्धाव जातोय. 56 धावा ठोकत असताना मात्र राजनचा रोल जो आहे ना तो भरपूर महत्वाचा आहे बंद्रा मारुती काल्हेर टीमसाठी. यावेळेस कॉटन बोल्टची संधी होती, मात्र बॉल टाकून झाल्यानंतर अशा प्रकारची झेल कंप्लीट करणं हे काम तेवढंही सोपं नसतं गोलंदाजासाठी. परंतु मॅच जर जिंकायची आहे तर कठीण काम सोपं करावं लागेल आणि सोपं ते सहज करावं लागेल. परंतु या वेळेस थोडी दुखापत जरूर झाली आहे त्या ठिकाणी मनोज पाटीलला. प्रयत्न चांगला होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. वारंवार बॉलला पुढे ठेवलं जात आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं या षटकामध्ये आणि आवश्यकता देखील होती. टीम वीर तानाजी दापोडे. षटकातील पुढचा बॉल. मनोज पुन्हा एकदा. फुल टॉस आहे. दिशा चुकीची. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 चौकार. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये
षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे, ऑन साइडला भिडकवलाय, बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. आहे प्रणव कोहली यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुजित दत्ता पाटील यांच्यासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी निलेश पाटील पोगाव उद्योजक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 29 आणि आता मात्र उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 षटकांमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 ज्ञानदेव पाटील बॉलिंग ट्रॅकवर. अत्यंत महत्वाचं षटक. तिसरं षटक निर्णायक षटक आहे. षटकातील पहिला बॉल ज्ञानदेव बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद राजंडी. भरपूर चांगली विकेट त्या ठिकाणी काढली आहे ज्ञानदेव पाटीलने. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट ज्ञानदेव पाटीलने काढली आहे त्या ठिकाणी. मात्र अजून एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला योगेश. सुजित 28 धावांवर खेळतोय. 9 बॉलचा सामना केलाय. ज्ञानदेव पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर योगेश. या बॉलेस इनसाइड आउट फटका. काय कमालीचा स्ट्रोक आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. सोडून चेंडू हाताला होता. अगदी बॉलच्या मेरिटवर हा फटका पाहायला मिळाला. 6 धावा योगेशच्या बॅट मधून. धावफलक 6 ने पुढे सरकलाय. 35. या बॉलेस स्लोवर यॉर्कर
चांगला बॉल कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये त्या ठिकाणी योगेशकडे. कमबॅक करत असताना ज्ञानदेव पाटीलला आपण पाहतोय. षटकात दिला पुढचा बॉल. लव फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय डीप मध्ये. चिंतामण पाटील चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिलेला सिंगल. ज्ञानदेव पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे. ऑन साइडला उडवलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. मनोज पाटीलच्या माध्यमातून चांगला झेल. फलंदाज बाद सुजित. चार चौकार आणि एक षटकार सुजितच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली फलंदाजी. 28 धावा वैयक्तिक ठोकल्या गेल्या. तर आता मात्र शेवटचं षटक आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. यस गुणलेखक थोडी मिस्टेक जरूर झाली आहे. सात बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा बॉल. ज्ञानदेव पाटील त्रिफलाची. वाट बॉल. अतिशय सुरेख चेंडू. दांडी गुल. माझे आईला देईन मान ग भरलाई ताट वटी. निर्णायक षटक होता आणि या षटकामध्ये काही कमालीची गोलंदाजी आपण पाहिली आहे. एक षटकार जरूर आला होता परंतु 3 विकेट्स महत्वाच्या काढल्या गेल्यात या षटकामध्ये. ज्ञानदेव पाटीलने भरपूर चांगली गोलंदाजी. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. अर्थातच योगेश्वर जबाबदारी वाढली आता आणि त्या जबाबदारीने खेळावं देखील लागेल. शेवटचं षटक. टीमच्या कॅप्टन चिंतामण पाटील या गोलंदाजावर भरोसा दाखवलाय. पाहूया त्या भरोशाने गोलंदाजी होईल का, कारण 6 बॉल मध्ये 20 धावा रोखायच्या आहेत. वीर तानाजी दापोडे म्हटलं की कुंदन पाटील साहेबांचा हा संघ चांगलं प्रदर्शन आतापर्यंत या मॅच मध्ये.
शेवटचं षटक 6 बॉल 20 ची आवश्यकता. मात्र टीम बंद्रा मारुती काल्हेरचा विचार केला ना तर जोपर्यंत योगेश खेळपट्टीवर असेल ना तोपर्यंत विजयाच्या आशा अपेक्षा ज्या आहेत ना त्या पल्लवीत असणार आहेत. कारण योगेशकडे ती क्षमता आहे मोठे फटके ठोकण्याची. परंतु या महत्वाच्या क्षणी गोलंदाज आपलं वर्चस्व निर्माण करेल का की त्या उलट फलंदाज या 20 धावा कंप्लीट केले की येणारा काल सांगून जाईलच. मॅच ऑन. पहिला बॉल शेवटचं षटक. ऑन साइडला उडवलाय बॉलला उंचच उंच आणि लांबच लांब जाईल का बॉल. यस निघून गेलाय सीमा पार. 6 धावा षटकार. साजने म्हटलं होतं योगेश कडे ती क्षमता आहे. ठोकलाय त्याने हा षटकार. चिंतामण पाटील पाहूया कमबॅक करेल का. चिंतामण देखील एक चांगला गोलंदाज आहे. 5 बॉल 14 धावा रोखायच्या आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल. ऑन साइडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. 5 खेळाडू अगदी सीमारेषेलगत आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल चिंतामण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल वेग आणि भन्नाट वेगाने बीट केलंय त्या ठिकाणी योगेशला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. षटकार आणि षटकारानंतर मात्र हे कमबॅक आपण पाहतोय. चिंतामण पाटीलच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. हे बॅटल तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला मिळेल. एका बाजूला योगेश तर दुसऱ्या बाजूला चिंतामण. एक षटकार आणि षटकारानंतर कमबॅक निर्धाव चेंडू फेकलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये निघून जातोय सीमा पार. 4 धावा. तीन बॉल मध्ये 10 बनल्यात. मात्र अजूनही 3 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे. एक तुम्हारी एक हमारी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मोठी विकेट. योगेशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. टीम कोपरचे कॅप्टन झालं. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल.
चिंतामण पुन्हा एकदा या वेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय का? यस, मात्र दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव, अर्थात समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. महत्वाचे 2 चेंडू या मॅच मधील. पुन्हा एकदा खराब चेंडू. हा बॉल देखील व्हाईट बॉल आहे. सलगचे 2 व्हाईट बॉल आपण पाहतोय. चिंतामण पाटील यांची लेंथ बिघडली आहे त्या ठिकाणी. महत्वाची विकेट काढल्यानंतर मात्र सलगचे 2 चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळालेत. दोन चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. चिंतामण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची कडा लागली. यस, विकेट. फलंदाज बाद. एका बॉलचा खेळ बाकी आहे. अजून 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. विताल कोपर टीमचे कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर टॉस साठी या. शेवटचा बॉल. 8 धावांची आवश्यकता आहे. चिंतामण पाटील. मॅच मध्ये ट्विस्ट. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. शेवटचा बॉल आहे. 7 धावांची आवश्यकता देखील आहे आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय वीर तानाजी दापोडे टीमने. चला टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला टॉस साठी या. विद्याल कोपर टीमचे कॅप्टन आणि सोबतच टीम वीर चला टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. दापोटे टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आपण आधी टॉस घेणार आहोत, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. सुजित तात्याशेठ पाटील साहेबांना विनंती आहे आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. यस, हेड अन टेल ना नाण्याच्या 2 बाजू. कॉल कोण करतायत? टीम कोपरचे कॅप्टन कॉल करतायत. टेल असं म्हणणं आहे त्यांचं, मात्र त्या विरुद्ध आलाय. हेड आलाय. टॉस दापोटे टीमचे कॅप्टन जिंकलाय. नक्कीच सुजित तात्या पाटील साहेबांनी एक षटकार ठोकला होता. निलेश पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला कॅश प्राइज आलाय. यस, टॉस जिंकलाय. फक्त डिसिजन